वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचन जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे। श्रीमद गीता ज्ञानेश्वरी प्रवचन जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे। वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि। ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रे टाकून दुसरी नवीन वस्त्रे परिधान करतो त्याप्रमाणे जीवात्मा हा जीर्ण झालेले शरीर सोडून देतो आणि दुसरे नवीन शरीर धारण करतो। जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाथे। ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे चैतन्यनाथ म्हणजे आत्मा जीर्ण देहाचा त्याग करून नवीन देहाचा स्वीकार करतो। सर्व उपस्थित संत सज्जन भक्त श्रेष्ठांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार। आपल्या मनदूर गावच्या श्रीमद ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सप्ताह सोहळ्याचे हे 20वे वर्ष, त्यातील 3ऱ्या दिवशीच्या प्रवचन सेवेची संधी आज आपण मला दिली आहे। या श्रीदेवी शेवताई मळाई काळम्मा मंदिरात दरसाल साजरा होणारा हा ज्ञान यज्ञ भक्ती ज्ञान रसाचे जीवात्म्यांना अकंठ पान करवितो।
तर महाराज सेवेसाठी निवडलेल्या या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 22वा श्लोक व त्यावरील ज्ञानेश्वर महाराजांचे भाष्य असलेली 144 क्रमांकाची ओवी आरंभीच आपण ऐकलीत. भक्त हो, जसे की आपण जाणता, पहिल्या अध्यायात अर्जुन विषाद योग आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्धासाठी उभे ठाकलेल्या विरुद्ध बाजूच्या कौरवात सगळे सोयरे, गुरुजन, ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती पाहून अर्जुनाच्या मनात दुःख उत्पन्न झाले. यांना मारून मिळणारे राज्य उपभोग हे रुधिर मिश्रित आणि पापमय असतील असे वाटून महावीर पार्थांनी युद्धास नकार दिला. भगवान श्रीहरींना त्याने तसे स्पष्ट सांगून धनुष्य खाली ठेवले आणि दुःखाने तो रडू लागला. त्यावेळी भगवंतानी अर्जुनाचे अज्ञान दूर करण्यासाठी जो दिव्य ज्ञानोपदेश केला तो उपदेश म्हणजेच श्रीमद भगवद्गीता होय. दिव्य ज्ञानदान करून भगवंतानी अर्जुनाची समजूत काढली. श्रीमद गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय हा सांख्य योग म्हणून ओळखला जातो. या अध्यायातील 11व्या श्लोकापासून परमेश्वर श्रीहरींनी अर्जुनास उपदेश करण्यास सुरुवात केली आहे. त्या उपदेशामध्ये भगवंतानी सर्वप्रथम त्रिकालाबाधित सत्य सांगितले आहे. ते सत्य काय आहे तर आत्मा हे होय. आत्मस्वरूपाबद्दल भगवंतानी जे दिव्य ज्ञान प्रगट केले आहे ते जाणल्याने जीवांचे अज्ञान नष्ट होऊन जाते, मोहग्रस्तता संपून जाते. सच्चिदानंदाच्या प्राप्तीच्या दिशेने जीवात्म्यांची वाटचाल चालू होते. अर्जुनास आत्म्याची नित्यता सांगताना भगवंत म्हणतात, हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिशे येढवे तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांनी देह आकारास येतो. हे महाराज आपण जाणताच. आत्म्याच्या अति प्रचंड आणि दिव्य शक्तीमुळे देह सचेतन होतो, नानाविध हालचाली करतो. प्रकृती सिद्ध गुणधर्मामुळे कर्मे, सत्कर्मे, अकर्मे करतो. ज्या क्षणी परब्रह्माचा अंश जो जीवात्मा तो देह सोडतो त्याच क्षणी कितीही सुदृढ, सुंदर वा जीर्ण असलेला तो देह अचेतन होतो. मग त्यावर अंत्यसंस्काराविना दुसरा मार्गच शिल्लक राहत नाही. याचाच साधा सरळ असा दुसरा अर्थ असा आहे की देह नाशवंत असून आत्मा अमर आहे.
आत्म्यामुळे देह सचेतन होतो, देहामुळे आत्मा नव्हे. आत्मा अनादी आहे, त्यास मध्यही नाही आणि अंतही नाही. कशानेही त्याचा नाश होत नाही. त्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. सच्चिदानंद परमात्म्याचा अंश असलेल्या आत्म्याचे कोणत्याही प्रकारे मोजमाप होऊ शकत नाही. सूक्ष्माहून अतिसूक्ष्म असल्यामुळे तो चर्मचक्षूंच्या पाहण्याच्या क्षमतेच्या अतिशय पलीकडे आहे. त्याची शक्ती प्राप्त झाल्यामुळेच चर्मचक्षू दृश्यजात गोष्टी पाहू शकतात. आत्म्यास पाहण्याचे शास्त्र वेगळे आहे. तर महाराज, असा हा आत्मा शरीर सचेतन करतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सर्वाधिक भय कशाचे असते असे जर विचारले तर मरणाचे असे उत्तर येईल. वास्तविक पाहता जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश असल्याने निर्भय असावयास हवा होता. परंतु भ्रमाने तो मायामय गोष्टीत आनंद शोधत असतो. त्यासाठी देह हेच सार सर्वस्व आहे असे तो मानत असतो. नव्हे, देह हेच आनंद मिळवण्याचे एकमेव साधन आहे याची त्यास खात्री असते. एवढेच नव्हे तर देह म्हणजेच मी आहे. देह नसल्यावर मी नसणार, सर्व आनंदास मुकणार. देह संपला की मी संपलो अशी जीवात्म्याची पूर्ण खात्री असल्याने मृत्यूचे महाभय सदैव त्याच्या पाठीशी लागलेले असते. जीवात्म्याची मायामय उपभोगांची देह बुद्धी इतकी प्रगाढ असते की कोणत्याही कारणाने देहाचा मृत्यू झाला तरी स्वकर्मानुसार प्राप्त होणाऱ्या दुसऱ्या देहातही तेच मायामय उपभोग घेण्यात धन्यता मानतो. पुन्हा तो देह पडेपर्यंत हे चक्र चालूच राहते. 84 लक्ष योनी फिरत राहतो. इंद्रियजन्य उपभोगात माया जीवात्म्यास गुंतवीत असते. उपभोग लालसेची तृप्ती कधीही होत नाही. जितका उपभोग घ्यावा तेवढी तृष्णा वाढतच जाते. अखेरीस इंद्रियांची उपभोग घेण्याची क्षमता घटत जाते. देहाची उपभोग क्षमता शून्य होते. म्हणून काही वासना लालसा संपत नाही. ती सूक्ष्मातिसूक्ष्म रूपात तशीच राहते. वार्धक्यामुळे देह इंद्रिये अक्षम झाली. स्थूल देह जीर्ण झाला की आत्मा वासना देहासह कारण देह आपल्या सांगाती घेऊन त्या जीर्ण देहास सोडून देतो, निघून जातो. आता या ठिकाणी मृत झालेला जीर्ण देह पडलेला दिसतो. फक्त तोच पाहण्याचे सामर्थ्य
चर्मचक्षूंना असते. म्हणून अमुक एक तिमाजीराव यांचा मृत्यू झाला असे आपण म्हणतो. संबंधित लोक अपार शोक करतात, दुःखी होतात. परंतु आत्म्याच्या पातळीवर काय घडते? आत्मा दुःखी होतो का? नाही. कारण दुःखमयता, दैन्यमयता हा आत्म्याचा स्थायी भावच नाही. तो मूळचाच आनंद स्वरूपच आहे. त्यामुळे त्याला दुःख होण्याचे कारणच नाही. अज्ञानामुळे जन्म मृत्यूचे दुःख तो आपणावर देह संगामुळे ओढवून घेत असतो. खरे म्हणजे आत्मा हा मूळचा ज्ञान स्वरूपच आहे. परंतु देहाने वेष्टिल्यामुळे अज्ञान रूपी धुरळ्याचे थर त्यावर बसलेले असतात. ते थर निघाले असता त्यास स्वस्वरूपाचे खरे ज्ञान होत असते. परंतु सहसा असे घडत नाही. कारण जीवात्म्याचे देह प्रेम होय. म्हणून ज्याप्रमाणे जीर्ण झालेली वस्त्रे टाकून माणूस नवीन वस्त्रे पांघरतो, तसा आत्मा जीर्ण देह टाकून नवीन देह धारण करीत असतो. विशाल नावाचा एक मुलगा होता. तो अतिशय भारी किमतीच्या वस्त्रापासून शिवलेले कपडे वापरत असे. त्याचा शर्ट तर चमकत असे. कपडे मळले की धुवून स्वच्छ करीत असे. पुन्हा तो शर्ट चमकत असे. 2 वर्षे गेली, 3 गेली, 4 गेली. त्या शर्टावर विशालचा फारच जीव. साऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी तो तीच कपडे खास म्हणून वापरायचा. महाराज, निर्मित वस्तूवर वातावरणाचे, वापराचे प्रतिकूल परिणाम होऊन वस्तूची टिकण्याची क्षमता कमी होत जाणारच नाही का? अहो, विना वापर जरी एखादी वस्तू ठेवली तरी तिच्यावर देखील वातावरणाचा, काळाचा प्रतिकूल परिणाम होऊन ती कमकुवत होईल, गंजेल, काळवंडेल. मग विशालचा चमकदार शर्ट तर वापरातच होता. तर 3-4 वर्षांच्या वापरानंतर 5व्या वर्षी जेथे सार्वजनिक गणेशोत्सवाची सजावट चालू होती, तेथे विशाल काम करीत होता. इतरही कार्यकर्ते त्याच्या समवेत कार्यरत होते. विशालच्या अंगावर त्याचा तोच चमकदार शर्ट होता. कमानीजवळ काम करीत असताना काहीतरी घेण्यासाठी तो खाली वाकला. त्याच क्षणी विशालच्या नकळत जीर्ण झालेला त्याचा अत्यंत आवडता शर्ट पाठीवर टर्रकन फाटला. आता महाराज, शर्ट भारीतला, पण जीर्णतेमुळे तो शिवून घालणेही शक्य नव्हते. विशाल घरी गेला, फाटलेला शर्ट फेकला, दुसरा परिधान केला, कामाच्या ठिकाणी परतला. त्या फाटलेल्या जीर्ण शर्टावर त्याचा जीव होता, म्हणजेच आसक्ती होती. म्हणून अल्पकाळ विशालला किंचित वाईट वाटले. पण दुसरा शर्ट फाटल्यामुळे थोड्या वेळाने तो
ती खंतही विसरून गेला. कालोघात तोही शर्ट जीर्ण झाला, पुन्हा नवा शिवला, असे सतत घडतच राहिले. वस्त्रे जीर्ण होणे, त्यागणे, पुन्हा नवी परिधान करणे, हे जसे आपण अगदी सहजरित्या करतो, त्याचप्रमाणे एक शरीर जीर्ण झाले की आत्मा ते सोडून देऊन नवा देह धारण करतो. माणूस मेला गेला, सारे संपले असे निश्चितच होत नाही. स्वतः भगवंतानीच हे स्पष्ट केले. जड देहाला ज्या आत्म्यामुळे सचेतनत्व प्राप्त होते, तो आत्मा अमर आहे. मरतो तो फक्त देह. मागाहून उर्वरित संबंधित लोक त्या देहावर अंत्यसंस्कार करून त्यास नष्ट करतात. त्या देहाची विटंबना होऊ नये म्हणून. मरणापेक्षा अधिक दुःखदायक अशी कोणतीही दुसरी गोष्ट माणसासाठी नाही. येथे देह मरतो, आत्मा नाही. आणि आत्मा म्हणजेच आपण आहोत, म्हणजेच आपण अमर आहोत हे स्पष्ट होते. मानवाच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट निश्चितच दिलासादायक आहे. जीवनाच्या अंतासारख्या अति दुःखदायक अशा घटनेपासून मानवाला धीर देणारी आहे. आपण म्हणजे देहाला सचेतन करणारा आत्मा आहोत. देह मेला तरी आपण मरणार नाही. आपल्यासाठी दुसरा देह योग्य वेळी मिळणार आहे. मी काल होतो, आज आहे, उद्याही असणारच आहे. भगवंतांच्या देह जीर्ण होताच तो टाकून आत्मा नवीन देह धारण करतो. या दिव्य उपदेशामुळे मानवाला केवढा दिलासा मिळतो. यापुढे साशंक अनुभवी अज्ञानी आणि नास्तिक लोकांचा एक प्रश्न साहजिकच ऐकायला मिळतो. हे सारे खरे कशावरून? यावर आम्ही विश्वास कसा ठेवावा? याला काही पुरावा आहे का? आजच्या काळात तर अश्रद्धेला भरतेच येत चालले आहे. जे दिसत नाही ते आहे असे मानणे झूट आहे. हे मानण्याकडेच प्रवृत्ती झाली आहे. भौतिक उपभोगातच धन्यता नव्हे तर तेच सार सर्वस्व मानले जाऊ लागले आहे. भौतिक उपभोग सरळ मार्गाने नाही मिळाला तर भ्रष्ट मार्गाने तो मिळवण्याकडे चढाओढ लागली आहे. त्यात मानवतेची महान मूल्ये देखील पायदळी तुडवली जात आहेत. ऋषी महर्षी साधू संतांची शिकवण आचरणात आणायची म्हणजे भिकेचे डोहाळे अशी धारणा होत चालली आहे. हे बरे नव्हे. परमात्म्याचा अंश म्हणजेच जीवात्मा. सर्वांच्या देहांना सचेतनत्व त्याच्यामुळेच मिळते. सर्व घटात एकच परमात्मा नांदत असल्यामुळे देह भिन्नतेमुळे परकेपणा मानणे
हे चूक आहे. माणसाने माणसावर प्रेम करावे, एकमेकांचा आदर करावा, एकमेकांना सहाय्य करावे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आदी मानवी देहांतर्गत असलेल्या शत्रूवर संयमाने वागून नियमन करून मात करावी. आपल्या पूर्वकर्मानुसार आपणास जो देह प्राप्त झाला आहे त्याचा वापर आत्मोद्धाराकडे करून घ्यावा. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, सुखाने जगावे, जगो द्यावे इत्यादी उच्च नीती मूल्यांचे जतन आचरण करावे. त्याऐवजी उच्च नीती मूल्यांचा ऱ्हास आजच्या समाजात होत चालला आहे. संत वाक्यांवर विश्वास, श्रद्धा ठेवण्याऐवजी त्यावर गैरविश्वास दाखवला जात आहे. त्यानुसार वर्तन करण्याऐवजी उच्च मूल्ये पायदळी तुडवून चालण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. चांगले वागून चांगले होईलच याची शाश्वती मानसास उरली नाही. कारण वाईटास तात्कालिक जय मिळाल्याचे समाजात दिसते आहे. परंतु उशिरा का होईना सत्यास न्याय मिळतो. ज्यावेळी सदधर्माचा ह्रास होतो त्यावेळी सर्व शक्तिमान परमेश्वर योगमायेने अवतीर्ण होतात, सदधर्माची प्रस्थापना करतात. हे आपणास ज्ञात आहेच. भौतिक दृष्टीने जे दिसते तेच सत्य किंवा ज्यास आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, चव घेऊ शकतो, ज्यास स्पर्श करू शकतो इत्यादी तेवढेच सत्य असे मानण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. मग आत्मा आहे काय? तो शरीर जीर्ण होताच ते बदलतो हे कशावरून खरे मानायचे? एवढेच नव्हे तर परमेश्वराचे अस्तित्व खरोखरच आहे काय? पुराणे अथवा प्राचीन आध्यात्मिक धार्मिक देवासंबंधीचे तत्वज्ञान खरे कसे मानावे इत्यादी प्रश्न विचारले जातात. तर याचे ठाम उत्तर परमेश्वर आहे हे असून जीवात्मा हा त्याचाच अंश आहे हे सत्य आहे. त्याचप्रमाणे ऋषी महर्षी साधू संत तत्वज्ञ यांनी परमेश्वरासंबंधीने जे तत्वज्ञान ग्रथित केले आहे ते त्रिकालाबाधित सत्य आहे. साधू संतांचा उपदेश खरा आहे. श्रीमद भगवद्गीता ही प्रत्यक्ष परमेश्वरांच्या श्रीमुखातून प्रगट झाली आहे. हे अर्थातच सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. ओघानेच श्रीमद गीता ज्ञानेश्वरीत प्रगट करण्यात आलेले माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराज यांचे तत्वज्ञान तितकेच म्हणजे सूर्यप्रकाशा इतकेच तेजस्वी व सत्य आहे. ओघानेच जीर्ण शरीर सोडून आत्मा नवनवीन देह स्वीकारित असतो हेही सत्य आहे. ज्या आत्म्याच्या अद्वितीय शक्तीमुळे इंद्रिये
कार्यक्षम होतात, ती इंद्रिये आत्म्यास कसे काय पाहू शकतील? मातेच्या पोटातील बाळ आपल्या मातेचे वय कसे काय सांगू शकेल? थोडक्यात, जर देहाची इंद्रिये ही आत्मतत्व एखाद्या जड वस्तूप्रमाणे पाहण्यास, अनुभवण्यास असमर्थ आहेत आणि ज्या आत्म्यास वर्णिता येत नाही, ज्यास केवळ आश्चर्य म्हणून मानावे लागते, ऐकावे लागते, आश्चर्य म्हणून पहावे म्हणजे आभासात्मक पाहत आहोत असे मानावे लागते, त्या आत्म्यास केवळ जड बुद्धीच्या जोरावर कसे काय पाहता येईल? या आपल्या दिव्य भारताच्या भूमीवर हजारो लाखो वर्षांपूर्वीपासून अनेक ऋषी महर्षींनी उग्र तपे करून, कठोर साधना करून, खडतर योग साधना करून परब्रह्माचे अनुभव घेतले, परमेश्वरास दृश्य आणि अदृश्य रूपात पाहिले, साकार निराकार, सगुण निर्गुण रूपात पाहिले, अनुभवले. त्या योगेश्वरांनी स्वानुभवावरून ठाम सिद्धांत केले. स्वसामर्थ्या इतकेच प्रचंड सामर्थ्य स्वतः परमेश्वरानीच त्यांना बहाल केले. त्यामुळेच त्यांना ते शक्य झाले. निस्वार्थ हेतूने उग्र तपे, खडतर योग साधना करणाऱ्या जनलोकांपासून दूर वनस्थानी एकांतात ध्यान साधना करून स्वानुभवावरून निस्वार्थपणे ग्रथित केले गेलेले महानाअति महान ऋषी महर्षींचे आध्यात्मिक सिद्धांत हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यांनी सांगितलेले परमेश्वर विषयक ज्ञान, त्यांचाच अंश जो जीवात्मा, याच्या संदर्भातील ज्ञान हेही अर्थातच सत्य आहे. महाराज, आत्मतत्व पुढील काळातील कोणत्याही संतांनी नाकारलेले नाही, हे लक्षात घेणे जरूर आहे. आत्मतत्वाबाबत भिन्न स्थळी भिन्न काळी सर्व संतांनी जे प्रतिपादन केले आहे ते जवळजवळ सारखेच आहे. हाच आत्मा असल्याबाबतचा सर्वोत्तम व सर्वोच्च पुरावा होय. तसेच कोणत्याही काळी कोणत्याही वेळी कोणीही श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे कठोर खडतर ध्यान, परमेश्वर ध्यान साधना करून कधीही स्वात्मानुभव घेऊ शकतो. आत्मा असल्याची अनुभवू शकतो. गरज आहे ती आताच सांगितल्याप्रमाणे सक्षम कठोर साधनेची. ज्याला आत्मा असल्याचा पुरावा हवा आहे त्यांनी सांप्रत काळी किंवा
येणाऱ्या अनंत भविष्य काळात अशी साधना करून स्वयंसिद्ध पुरावा मिळवावा हे सर्वोत्तम होय. येथे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीतील या श्लोकात तर भगवंत स्वतःच आत्म्याचे स्वरूप विशद करीत आहेत. श्रीहरींच्या अवताराच्या समकालीन असलेले त्यांचेच दुसरे रूप व ज्यांनी श्रीहरींच्या अवतार कार्याचा इतिहास ग्रथित केला त्या त्रिकालज्ञानी महर्षी व्यासांनीच भगवंतानी स्वमुखाने सांगितलेले दिव्य ज्ञान श्रीमद भगवद गीता या नावाने आपल्या महाभारतात ग्रथित केले. म्हणजेच हे प्रत्यक्ष देह इंद्रियांद्वारे पाहिलेले, ऐकलेले, अनुभवलेले सद्ज्ञान होय. हे दिसण्या भासणाऱ्या सृष्टी इतकेच सत्य आहे. परंतु शंका घेणाऱ्यांसाठी पुराव्याच्या अनुषंगाने हे थोडेसे विश्लेषण केले. आत्म्यास स्वस्वरूपात म्हणजेच परमेश्वर स्वरूपात मिळून जाण्याहून मोठे असे कोणतेच सुख नाही हे निश्चित. जीर्ण देह मृत्यू होताच स्वस्वरूपात मिळून सच्चिदानंदात राहण्याऐवजी आत्मा दुसऱ्या नश्वर देहाचा स्वीकार का करतो असा पहिला प्रश्न उत्पन्न होतो. असे नवीन देहात प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य जीवात्म्यास असते काय असा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा की नवीन देहात प्रवेश करतो म्हणजेच त्याचा पुनर्जन्म होतो हे खरे कशावरून असे आणि अनुषंगिक अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. आत्मसुख हेच परमसुख होय. हे सर्वोच्च सत्य आहे. ते जीवात्म्यास परमात्मा भेटीमुळे प्राप्त होते. त्यासाठी परमात्मा ओढ हवी, नाम साधना हवी, भक्ती हवी, ध्यान साधना हवी. भौतिक सुखे, कामोपभोग, आसक्ती यापासून अंशतः परावृत्त होत होत पूर्णतः परावृत्त व्हावे लागेल. पतन होताना खाली मुंडके वर पाय असा पतित झाला. आता त्याच्या उलट म्हणजे वर मुंडके खाली पाय असे करून ऊर्ध्व गतीने साधनेच्या जोरावर गेला पाहिजे. अज्ञानाच्या पडद्यामुळे जीवात्म्यास हे उमगत नाही. बाह्य भौतिक उपभोगातच खरे सुख हे सूक्ष्माती सूक्ष्मतेने वासना देहावर भिनलेले असते. म्हणून जीवात्मा हा देहात्म बुद्धी होऊन देहास भजतो आणि अशा प्रकारे देहाच्या ठिकाणीच आसक्ती ठेवल्याने मरणोपरांत अन्य देहाच्या प्राप्तीशिवाय त्यास पर्याय नसतो. पुण्याच्या ठेव्याची कमतरता, मला परमेश्वरच पाहिजे अशी
दुर्दम्य आकांक्षा असण्याचा अभाव, म्हणून सद्गुरु कृपा नसणे, यामुळेही तो देहांतराच्या चक्रात अडकतो. तसेच परमेश्वर भक्तीत निरंतर तन्मय होऊन सदाचरण सत्कर्म यांच्या जोरावर अनंत जन्मापासूनचे संचित जाळून टाकण्याची क्षमता निर्माण करण्याची दुर्दम्य इच्छा नसणे, यामुळे होणारी ज्ञान प्राप्तीही होत नाही. भक्तीमुळे हृदय स्थितच असलेला परमात्मा प्रसन्न होऊन दिव्य बुद्धी योग भक्तास प्रदान करीत असतो. त्यामुळे परमात्म्याच्या ज्ञानाची प्राप्ती त्यास होत असते. म्हणजेच स्वस्वरूपाचे ज्ञान त्यास होत असते. अंती तो स्वस्वरूपासच प्राप्त होतो. अर्थात पुनः पुन्हा प्राप्त होणारे, जीर्ण होणारे, पडणारे, दुःखाच्या रौरवात गरगरविणारे देह त्यास पुन्हा प्राप्त होतच नाहीत. त्यामुळे जन्म मृत्यूचे घाव जीवात्म्यास सोसावे लागत नाहीत. याच कारणासाठी स्वतः परमेश्वरापासून ते संतांपर्यंत सर्वांनी भक्ती मार्गाची शिकवण समाजास दिली. 184चा फेरा चुकवा, परमेश्वरास अनन्य भावाने शरण जा, अनन्य भक्ती करा, जन्म मरण चक्रातून मुक्त व्हा, असे सर्व काळी सर्व स्थळी संत सांगत आले. ते अधोगतीस जाणाऱ्या जीवात्म्यांच्या उद्धारासाठीच. जसे ज्याचे कर्म तसा त्याचा पुढील जन्म, हे सत्यच आहे. आयुष्यभर जो जसा वागतो, कर्मे करतो, चिंतन करतो, तसा त्याचा स्वभाव बनतो. मरणात मग दुसरे आठवण्याचा प्रश्नच नाही. आणि शेवटी जशी बुद्धी तसाच पुढला जन्म. आयुष्यभर एक निष्ठतेने परमेश्वराची भक्ती केली, चिंतन मनन निधी ध्यास घेतला, सत्कर्मे केली, तर तोच त्याचा स्वभाव बनेल. त्यानुसार देहांती त्याची मती राहील. परमेश्वर पुढील प्रगतीसाठी त्यास नवीन देह त्याच्या अंतीच्या मतीनुसार प्रदान करतील. थोडक्यात सर्व वासनांचा, अशा मनीषांचा संपूर्ण निराश होऊन एक परमेश्वरच सत चित आनंद आहे. त्याच्या प्राप्तीतच परमोच्च सुख अशी ठाम खात्री होऊन परमेश्वर भक्तीत रममान होऊन जीर्ण झालेला देह परमेश्वर स्मरणातच ठेवील. तो तात्काळ मुक्त होऊन परमेश्वरच होईल, यात शंका नाही. परंतु या उलट जर घडेल, म्हणजे भ्रांत झालेला जीवात्मा क्रांत होऊन उत्क्रांतीच्या दिशेने वाटचाल करण्याऐवजी
पतितावस्थेतच तो देहात्म बुद्धीने वावरत राहिला तर त्याच्या अधोगतीस नेणाऱ्या कर्मांनुसार तो 184च्या फेऱ्यात अडकून निराळे देह प्राप्त करीत राहील. परमेश्वराच्या अधिष्ठानावर असणारा देहांतर्गत जीवात्मा स्वदेह स्वकर्म स्वभावानुसार जन्म मृत्यूचे खाव सोसत असल्याने त्यास देह बदलण्याचे स्वातंत्र्य आहे असे म्हणता येणार नाही. पुढे जाण्यापूर्वी आणखीही काही शंका प्रश्नांच्या उत्तरांचा उहापोह भक्त हो येथे थोडक्यात करतो. उपजत मृत्यू, बाल मृत्यू, घात अपघात मृत्यू, व्याधी मृत्यू यांचे काय? हे देह तर जीर्ण होण्याआधीच पडतात. येथे वार्धक्याने देह जीर्ण न होताच हे घडते. त्यांना पुढली कोणती गती? विषय अतिशय प्रचंड आहे. जाहीर बोलण्यावर अल्पांश का होईना बंधने आहेत. त्यात पहिले वेळेचे, दुसरे अति गुप्ततेचे आणि अन्य. तर थोडक्यात पूर्वसंचितानुसार देहाची प्राप्ती होते. आत किंवा बाहेर जीर्ण झाल्याशिवाय वा जीर्ण होण्यासारखा आघात झाल्याशिवाय देह पडत नाही. उपजत मृत्यू हा मागील जन्मातील काही उर्वरित देह क्षण भोगण्यासाठी पुनर्जन्म होत असतानाच त्यावर अशाच स्वरूपाचा काहीतरी आघात होतो. कोणत्याही कारणाने होणारा बाल मृत्यू हा असाच देह जीर्ण झाल्याने क्षणिक का असेना होतो. घातपात, अपघात, व्याधी मृत्यू, साथी रोगाने होणारे समूह मृत्यू हे सर्व मृत्यू देह जीर्णता मृत्यूच मानावेत. कारण देह जीर्ण झाल्याशिवाय जीवात्मा तो सोडत नाही. कोणत्याही तात्कालिक आघात कारणाने होणाऱ्या मृत्यूमुळेही जीवात्म्याच्या स्वकर्मानुसार जिथे पर्यंत जसा स्वभाव घडला असेल तसा त्यास पुढील देह प्राप्त होतो अथवा तशी जीव योनी मिळते. महाराज, विषयाची व्याप्ती पाहता अनेक खचाखोचा आणि बारकावे यांचा विचार करता सांगितले ते अतिशय तोकडे आहे. परंतु भक्त हो, शोधण्यास एवढेही पुरेसे आहे याची मला खात्री आहे. पुढे जाऊया. भगवंतांच्या उपदेशानुसार माणसाला आत्मा असतो. देह जीर्ण झाल्यावर आत्मा तो सोडतो. स्वभावानुसार
अंती झालेल्या मतीनुसार तो नवीन देहात प्रवेश करतो, म्हणजेच त्याचा यथा कर्मे कोणत्याही जीव योनीत पुनर्जन्म होतो. जन्म मृत्यू पुन्हा जन्म मृत्यू अशा चक्रात तो फिरत राहतो. त्यास कल्पनातीत दुःखे भोगावी लागतात. कदाचित 84 लक्ष जीव योनी देखील फिरावी लागते. लिखित परमेश्वरोद्गार व संत वचने या व्यतिरिक्त मानवी जीव योनीतील एखादा पुनर्जन्माचा खात्रीलायक पुरावा आहे काय? इंद्रियांना व मानवी बुद्धीलाही अगम्य अशा पातळीवर चाललेले हे आत्म्याचे भ्रमण संशय वेष्टीत नजरेनेच कायमचे पहावे लागणार का, असे प्रश्न लोक नेहमी विचारित असतात. तर महाराज, असे अगणित पुरावे सर्व काळी व सर्व स्थळी मिळाले आहेत. सर्व काळी म्हणजे भूतकाळी, वर्तमान काळी व भविष्यकाळी. आता आपण म्हणाल 2 काळ समजू शकतो, पण भविष्यकाळ? तर त्याचे उत्तर असे आहे, पुराण काळात त्रिकाल ज्ञानी सत्पुरुष तिन्ही काळाचे जन्म अंतर्ज्ञानाने पाहू शकले आहेत. संचितामुळे पुढील कोणता जन्म आहे हे त्यांना सहज कळत असे. अर्थात असे त्रिकालदर्शी संत पूर्वी फार थोडे होते. सांप्रतकाळी अज्ञात आहेत, परंतु पूर्वी काही अशी उदाहरणे घडली आहेत की मागील, सांप्रत व पुढील जन्माचे कथन एखाद्या व्यक्ती संदर्भात करण्यात आल्याची उदाहरणे पौराणिक ग्रंथात नमूद आहेत. सांप्रत काळात आतापर्यंत आपल्या भारत देशातही अनेक मुले अशी जन्मल्याच्या वार्ता प्रकाशित झाल्या आहेत की ज्यांची पूर्वजन्माची स्मृती ताजी असून ती अज्ञान बालके थक्क करणाऱ्या पूर्वजन्मीच्या आठवणी सांगतात. त्याची खातरजमा केली असता त्या सत्य असल्याचे आढळून येते. परंतु जगभर गाजलेली, देहांतर स्वीकारलेली, म्हणजेच पुनर्जन्म झाल्याचे सिद्ध झाल्याची एक घटना मी आता या ठिकाणी सांगतो. घटना आपल्या भारतातच घडलेली आहे, जी जगप्रसिद्ध आहे. ती म्हणजे शांती देवी पुनर्जन्म प्रकरण. दिल्ली येथे ही घटना घडली. 11 डिसेंबर 1926 रोजी बाबू रंग बहादूर माथुर यांच्या कुटुंबात एक मुलगी जन्मली. तीच ही शांती देवी होय. ती जेव्हा 4 वर्षांची झाली तेव्हा विस्मयकारक बोलू लागली. माझा नवरा व मुले मथुरेमध्ये आहेत, मला तिकडे घेऊन चला, असा आग्रह ती करू लागली.
पूर्व जन्मातल्या अनेक घटना ती सांगू लागली. तेथील तिच्या घरासमोरच्या खानाखुणा ती कथन करू लागली. आपला मृत्यू बाळंतपणात सिझेरियन शस्त्रक्रियेमुळे झाल्याचे तिने डॉक्टरांना सांगितले. त्या प्रक्रियेचे वर्णन ऐकून डॉक्टरही चकित झाले. नवऱ्याचे नाव विचारताच हिंदू स्त्री परंपरेप्रमाणे ती लाजत असे, अत्यंत आग्रहामुळे. आणि जर तुझ्या नवऱ्याचे नाव तू सांगितलेस तर आम्ही तुला मथुरेला घेऊन जाऊ, असे आश्वासन त्या भागातील एक शिक्षक बाबू किशनचंद यांनी दिल्यावर त्यांच्या कानात तिने पंडित केदारनाथ चौबे असे नाव सांगितले. केदारनाथांच्या पत्त्यावर ताबडतोब पत्र पाठवण्यात आले. उलट टपाली सर्व काही बरोबर असल्याचे चौबे यांचे उत्तर आले. दिल्लीतच केदारनाथ चौबेचा चुलत भाऊ राहत होता. त्याचे नाव कांजीमल. त्याची आणि शांती देवीची भेट घडवून आणा, असे केदारनाथांनी सांगितल्यावरून त्यांची आणि तिची भेट घडवून आणताच तात्काळ त्या 4 वर्षांच्या मुलीने शांतीदेवीने तो आपल्या नवऱ्याचा चुलत भाऊ असल्याचे सांगितले व त्यास मथुरेतील आपल्या पूर्वजन्मातील घराचे वर्णन करून सांगितले. कांजीमल थक्क झाला. शांती देवीचा पुनर्जन्म झाल्याची त्याची खात्री पटली. 12 नोव्हेंबर 1935 रोजी कांजीमल स्वतः तिचा पूर्वजन्मीचा पती केदारनाथ चौबे यास घेऊन दिल्लीला आला आणि हा तुझ्या नवऱ्याचा चुलत भाऊ अशी मुद्दाम चुकीची ओळख करून दिली. त्यावर शांतीदेवी म्हणाली, मी तुला सांगितले नव्हते का, माझे पती गोरे आहेत आणि त्यांच्या डाव्या गालावर चामखीळ आहे. त्यानंतर शांतीदेवीने आपल्या आईला त्यांचेसाठी जेवण तयार करायला सांगितले. केदारनाथांच्या आवडीचे अमुक पदार्थ असून तेच कर असे सांगताच केदारनाथ चाटच पडला, कारण तेच पदार्थ त्याच्या आवडीचे होते. नंतर नवऱ्याने आपल्या घरातली खूण विचारली. त्यावर तिने सांगितले, घराच्या मागच्या परसात एक विहीर असून तेथे मी रोज अंघोळ करत असे. केदारनाथाने ते मान्य केले. केदारनाथाने पुनर्विवाह केला होता. जेव्हा त्याने आपल्या दुसऱ्या बायकोला आणि शांती देवीच्या मुलाला तिच्या पुढे केले, त्यावेळी तिच्या भावना उचंबळून आल्या. त्या आपल्या पूर्वजन्मीच्या मुलग्याला मिठी मारून ती खूप रडली. आपली खेळणी तिने त्यास दिली. तुम्ही दुसरे लग्न का केले? आपले काय ठरले होते? असा प्रश्न तिनं नवऱ्याला विचारला. त्यावर तो काय बोलणार? त्याने तिला दिलेले वचन भंग केले होते. दिल्लीच्या वास्तव्यात केदारनाथांची खात्री पटली की शांती देवी ही आपली पूर्वजन्मीची पत्नी लुगरी
आहे. तरीही केदारनाथाने तिची एकांतात भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे त्यांची भेट घडवून आणली. तेथे जी प्रश्नोत्तरे झाली त्यावरून केदारनाथाने निर्वाळा दिला की ही आपली पूर्वजन्मीची पत्नी लुगरीच आहे. 15 नोव्हेंबर 1935 केदारनाथ जेव्हा मथुरेला जायला निघाला तेव्हा शांती देवीने मथुरेस त्यांच्या बरोबर जाण्याचा हट्ट धरला, पण तिच्या वडिलांनी ते नाकारले. वृत्तपत्राद्वारे ही बातमी देशभर पसरली. महात्मा गांधीजींनी तर शांती देवीला आश्रमात बोलावून तिची खास भेट घेतली. त्यानंतर बापूजींच्या सल्ल्यानुसार प्रमुख पुढारी, खासदार, वकील, पत्रकार इत्यादींची एक समिती नेमण्यात आली. त्यांनी शांती देवीला मथुरेस पाठवण्याविषयी तिच्या वडिलांचे मन वळविले. मथुरेत येताच तिने अचूक घर गाठले, सर्वांना ओळखले, कौटुंबिक तपशील बरोबर सांगितला. मथुराच तिचे माहेर होते. तिची पूर्वजन्मीची आईही हयात होती. तिच्या गळ्यात पडून ती रडली. शेजापाजारच्या बायकांनाही तिने अचूक ओळखले. त्यांना पैसे उसने दिल्याचेही तिने सांगितले आणि त्यांनी ते मान्यही केले. अशा रीतीने शांती देवी ही लुगरीचा पुनर्जन्म असल्याचे कमिटीलाही मान्य करावे लागले. 23 डिसेंबर 1987 प्राध्यापक कीर्ती स्वरूप यांनी शांती देवीची भेट घेऊन पुन्हा खरेपणा तपासला. तेव्हा ते सारे सत्य असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. 27 डिसेंबर 1987 शांती देवीचे निधन झाले. जसे मी आपणास अगोदर सांगितले की हे प्रकरण जगप्रसिद्ध आहे. त्यानुसार जेव्हा हे प्रकरण स्वीडन देशात पोहोचले तेव्हा पुनर्जन्मावर विश्वास नसलेला एक गृहस्थ हे खोटेच प्रकरण असून त्यातील बनवेगिरी उघडी करण्याची प्रतिज्ञा करूनच स्वीडनवरून भारतात दिल्लीत आला. त्याने स्वतः जेव्हा या शांती देवी पुनर्जन्म प्रकरणावर संशोधन केले तेव्हा त्या गृहस्थानी म्हणजे स्टुअर लोनरस्ट्रँड यांनी आपला निष्कर्ष लिहून ठेवला आहे. तो त्यांच्याच शब्दात असा आहे: धिस इज द ओनली fully explained and proven case of reincarnation there has been. पूर्णपणे स्पष्टीकरण मिळालेले व सिद्ध झालेले पुनर्जन्माचे हे एकमेव प्रकरण होय. अगदी अलीकडच्या काळातील आणि जगप्रसिद्ध अनेक कसोटींवर खरे ठरलेले हे बहुचर्चित असे पुनर्जन्माचे प्रकरण येथे उदाहरण म्हणून सांगितले. जे अध्यात्मज्ञानावर गैरविश्वास दाखवतात, संत कथन मानत नाहीत
आणि जे शंकेखोर आहेत अशांच्या समाधानार्थ हे उदाहरण येथे दिले. अशा अगणित घटना जगात सर्वत्र घडल्या आहेत व पुढेही घडत राहणारच. आपणासही एखादे उदाहरण ठाऊक असेलच, ज्यांची पूर्वजन्मीची स्मृती या जन्मीही कायम राहिली आणि सहजगत्या ती प्रगट झाली. अशी उदाहरणे असंख्य आहेत. शांती देवीच्या या विख्यात उदाहरणावरून सर्वसामान्य लोकांना खात्री पटावी म्हणून जो पुरावा हवा असतो तो मिळतो. देहास जीवात्मा असतो, त्याच्या शक्तीवर देहाचे सारे काही चालते. देह जीर्ण मग तो कोणत्याही म्हणजे वार्धक्य, घात, अपघात, आधी व्याधी इत्यादी कोणत्याही कारणाने झाला असता आत्मा तो देह सोडतो व प्राप्त होणाऱ्या नव्या देहात प्रवेश करतो, म्हणजेच त्याचा पुनर्जन्म होतो. हे येथे उदाहरण सिद्ध झाले. आत्मा देहांतराला स्वीकारतो. हे मागील जन्मीच्या स्मृती सांगणाऱ्या शांती देवीच्या अनेक कसोटीवर सत्य उतरलेल्या उदाहरणावरून सिद्ध झाले. अशा स्मृती अपवादात्मक लोकांनाच राहतात. सर्वांनाच मागील जन्म का आठवत नाही असा प्रश्न साहजिकच पडतो. या प्रश्नाच्या उत्तरासाठी मृत्यूची प्रक्रिया समजून घ्यावी लागेल व तो स्वतंत्र प्रवचनाचा विषय ठरेल. संक्षेपात सांगतो, स्थूल देह हा प्राणमय कोश, वासना देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह यांनी युक्त असतो. यातील फक्त स्थूल देहच चर्मचक्षुंना दिसतो. तो देह जे काही भले बुरे करतो त्याचे सर्व संस्कार सूक्ष्म रूपाने वासना देहात वसत असतात. जड देहातून जेव्हा प्राणमय कोशासह इतर देह बाहेर पडतात तेव्हा जड देह अचेतन होतो. त्यासच मृत्यू झाला अशी संज्ञा प्राप्त होते. त्यानंतर प्राणमय कोशही नाहीसा होतो. काही वेळाने वासना देहही वितळून नष्ट होतो. सूक्ष्म देह वा मनोदेहही स्वर्गीय अवस्थेत काही काळ जाताच नष्ट होतो. आता उरतात ते कारण महाकारण देह. त्यात सारे संस्कार सूक्ष्म रूपाने साठवलेले असतात. यातच जीवात्मा असतो. कारण देहाची मागील जन्मातील संस्कार साठवण्याची प्रक्रिया संपली की त्यास पुढील जन्म मिळतो. अर्थातच पूर्वी म्हटल्याप्रमाणे स्वकर्म स्वभाव नियत अंतीच्या मतीनुसार परमेश्वरच त्याच्या संचितानुसार प्रारब्ध बनवून पुढील देहात पाठवतात असे म्हटले तरी चालेल. कारण हे सर्व परमेश्वरी सत्ता सामर्थ्यावरच आणि मुळेच घडत असते. आता मागचा जन्म सर्वांना का आठवत नाही याचे सरळ उत्तर म्हणजे नव्या देहातील नवा मेंदू होय. स्थूल आठवणी साठवण्याचे प्रमुख
केंद्र म्हणजे मेंदू. तो जड तत्वांचा असल्यामुळे स्थूल देहाबरोबरच नष्ट होतो. नवीन जन्मामुळे नव्या देहातील नव्या मेंदूत मागील जन्मातील काही रेकॉर्ड अर्थातच असत नाही. ते असते ते अतिसूक्ष्म रूपात कारण देहात. जड देहाच्या पिंजऱ्यात आत्मा कारण देहाने पुन्हा लिप्त झाल्याने त्यातील सूक्ष्माती सूक्ष्म रूपात असलेल्या स्मृती अगदी सहजासहजी नव्या मेंदूत येऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्वांना मागील जन्म आठवू शकत नाही. परंतु काही साधना आणि योगाच्या सामर्थ्यावर मागील जन्माच्या आठवणी कारण देहातून सांप्रत जन्मातील देहाच्या मेंदूत आणता येतात. मोठमोठे सत्पुरुष, सद्गुरू, योगी पुरुष यांच्या महान सामर्थ्याने मागील एकच नव्हे तर एखाद्याच्या अनेक जन्मातील स्मृती त्याच्या सांप्रत मेंदूत जागृत केल्याचे अनेक उल्लेख आपल्या पौराणिक कथात आहेत. त्या स्वाफीच्या योगी पुरुषांनी 75 ते 100 वर्षांपूर्वी अनेक व्यक्तींचे पूर्वजन्म योग सिद्धीच्या सामर्थ्यावर तपासले आहेत. हे त्यांना कसे शक्य झाले तर प्रत्येक जन्मात कारण देह तोच असतो. तो एकदा पाहिला की त्याचा प्रवास योगाच्या सामर्थ्यावर ओळखता येतो. याही विवेचनावरून सिद्ध होते की भगवंतांनी सांगितलेल्या दिव्य ज्ञानानुसार आत्मा देहांतरास स्वीकारतो. खरे म्हणजे हे स्वयं सिद्धच आहे. ते सिद्ध करण्याचे कारण नाही, परंतु अज्ञानामुळे माणसास ते सहजासहजी खरे वाटत नाही. यासाठी सोदाहरण सांगावे लागते. आता एकाच प्रश्नाचे उत्तर राहिले. काही जणांनाच का मागील जन्मीच्या स्मृती आठवतात? तर मृत्यूनंतर वासना देह सतेज असेपर्यंतच ज्यांना पुनर्जन्म मिळतो तेव्हा तो वासना देह सर्व स्मृती नव्या देहाच्या मेंदूवर अगदी सहजरित्या तात्काळ ठसवितो. अकाल मृत्यूतून अशा घटना शक्यतो घडत असतात. नव्या देहास मुखाद्वारे बोलता येऊ लागताच बालक त्या प्रगट करतात आणि जनसामान्य आश्चर्याने चक्कर येऊन पडण्याच्या स्थितीत येतात. पूर्वजन्मीच्या स्मृती ह्या शक्यतो वयाच्या 15 वर्षापर्यंतच टिकतात व पुढे पुसट होत होत नाहीशा होतात. याचे कारण म्हणजे नवीन देहात नवा वासना देह तयार होतो. त्या परिस्थितीत त्या देहाचा प्रभाव नव्या मेंदूवर वाढता राहतो व जुना वासना देह त्या देहातून गळून पडतो. त्यामुळे वाढत्या वयात मागील जन्माच्या स्मृती नष्ट होतात, परंतु कारण देहात त्या शाबूत असतात, अर्थात सूक्ष्म रूपात सूक्ष्म संस्कारासह. परंतु याही बाबीस शांती देवीचे उदाहरण अपवाद ठरले. तिच्या मृत्यूपर्यंत मागील जन्म तिच्या आठवणीत राहिला. तर महाराज, देह म्हणजे मी आणि त्या संबंधी जे सारे ते माझे. थोडक्यात मी माझे ही आसक्तीच
प्रामुख्याने जीवात्म्यास देहांतर स्वीकारण्यास भाग पाडते. मी परमात्म्याचा अंश व तेच माझे स्वरूप असे ज्ञान जोपर्यंत जीवात्म्यास होत नाही व ते मिळवण्यासाठी भक्ती योगाने तादात्म्य पावत नाही तोपर्यंत देह प्राप्ती व दुःखे याची प्राप्ती होतच राहणार. आत्म्यास मोक्ष मिळणार नाही. वास्तविक आत्मा हा स्वयंसिद्ध असतो, अजर अक्षर असतो, आनंदमय असतो. त्याचा तो असतो, त्याचे कोणीच नसते. नश्वर देह तर नसतोच नसतो, पण आसक्तीमुळे भ्रांतीमुळे तो सर्व माझे समजत असतो. परमेश्वर भक्ती व सद्गुरु कृपा यामुळे जीवात्म्याचे स्वयंसिद्धत्व जागृत होते व परमात्म्यात मिळून जातो. त्याबरोबर देहांतराची शृंखला तुटून नष्ट होते. जीवात्मा परमात्मा होतो. आपण एक कथा संक्षेपाने पाहू. एक राजा होता, सात्विक होता. राजवाड्यापासून जवळच महादेव मंदिर होते. तिथे राजाचे सद्गुरू स्वामीजी होते. त्यांची राजास दीक्षा होती. राजास परमेश्वरी अनुभूती त्यांच्यामुळेच मिळाल्याने राजाची स्वामींवर खूप श्रद्धा होती. त्यांनी आपल्या मुलग्यास म्हणजे राजपुत्रासही त्यांचेकडून दीक्षा देवविली होती. राजा नित्य मंदिरात जात असे, सद्गुरू दर्शन घेत असे, परमेश्वर भक्ती करीत असे. राजा वृद्ध झाला. राजाने राजपुत्रास राज्याभिषेक करून कारभार त्याच्याकडे सोपविला. पुढे राजाने देह ठेवला. नवा राजा राज्य कारभार करीत होता. तो भोगविलास व पत्नी प्रेमात इतका गुरफटला की कोणत्याही भक्तिमय कार्यक्रमात सहभागी होईना वा स्वामींच्या दर्शनासही येईना. राजाची पारमार्थिक हानी होणार हे स्वामींनी ओळखले. एक दिवस ते स्वतःच त्याच्या भेटीसाठी राजवाड्यात आले व मंदिरात न येण्याचे कारण विचारले. त्यावेळी तो राजा म्हणाला, मला दरबारची खूप कामे असतात. आईच्या सहवासातही वेळ घालवावा लागतो, नाहीतर ती रडते. नंतर माझ्याशिवाय जगूही न शकणाऱ्या माझ्या पत्नीच्या सहवासात राहावे लागते. माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या या लोकांच्या कामातून मला वेळच मिळत नाही. म्हणून मला पारमार्थिक साधनेकडे यायला वेळ मिळत नाही. हे ऐकताच स्वामी त्यास म्हणाले, तू सारे माझे म्हणत आहेस, पण यातले तुझे कोणीही नाही हे मी सिद्ध करून दाखवीन. उद्या तू मंदिरात ये. दुसऱ्या दिवशी राजा मंदिरात स्वामींकडे आला. स्वामी त्यास घेऊन शेजारीच असलेल्या वेताळ मंदिरात गेले. तेथे त्यांनी त्यास काही सूचना दिल्या व लपून राहण्यास सांगितले. परत महादेव मंदिरात येऊन स्वामींनी जाहीर केले की
राजपुत्र अर्थात राजा गुप्त झाला. हा म्हणता ही बाब सर्वत्र पसरली. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. प्रजा, राजमाता, राजपत्नी वगैरे स्वामींजवळ आले. त्यांनी ध्यान लावून राजास शोधण्याची विनंती केली. ती विनंती मान्य करून ध्यान लावून राजास शोधण्याचे थोडेसे नाटक केले व डोळे उघडून स्वामींनी सांगितले की शेजारच्या वेताळ मंदिरात वेताळाने राजास पकडून ठेवले आहे व तो वेताळ महाराजांचा बळी घेणार आहे. तिकडे चला. सारे वेताळ मंदिरासमोर आले. दरवाजा आतून बंद होता. स्वामीजींनी राजास हाक मारताच वेताळाचे सोंग घेतलेल्या राजाने आतून विचारले, कोण? त्यावर स्वामींनी म्हटले, वेताळा, राजास सोड. त्यावर अत्यंत भेसूर व करड्या आवाजात वेताळ रूपातील राजा ओरडला, नाही सोडणार, मी राजाचा बळी घेणार आहे. बाहेर सर्वजण थरारले. सर्वांनी एक सुरात विनवणी केल्यावर आतून वेताळ म्हणाला, मी राजास सोडतो, पण बदल्यात दुसरा माणूस बळी पाहिजे. प्रथम स्वामींनी प्रजेला विचारले, आहे कोणी तयार? एक दोघांनी काही ना काही कारण सांगून तेथून काढता पाय घेतला. पाठोपाठ इतरही प्रजा पसार झाली. मग स्वामींनी राजमातेस विचारणा केली. तिने आपल्या दुसऱ्या मुलाचे कारण सांगून नकार दिला. राजाशिवाय जगूही न शकणाऱ्या राणीस विचारताच ती म्हणाली, मी आई बापाची एकुलती एक लाडकी लेक. मी मरताच तेही दुःखाने मरतील, त्यामुळे मी नाही बळी जाऊ शकत. त्यानंतर स्वामीजी म्हणाले, तुमचे कोणी ना कोणी आहे, माझे कोणीच नसल्याने मी स्वतःच बळी जातो. आता तुम्ही जावा. उद्या सकाळी राजा तुम्हास भेटेल. लोक निघून जाताच स्वामीजी राजास घेऊन महादेव मंदिरात परतले. माझा पूर्ण भ्रमनिरास झाला. मी सारे काही ऐकले असे म्हणून राजाने स्वामीजींच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला. राजास पूर्णपणे उपरती झाली. पुढे राजाने निष्कामतेने राज्य कारभार करता करता परमार्थही केला. साऱ्यात असून कशातही तो आसक्त झाला नाही आणि राजा परमगतीला गेला. महान तत्ववेत्ते संत सॉक्रेटिसची आपल्या तत्वज्ञानावर अनन्य निष्ठा होती. विषाचा प्याला देऊन त्याला देहदंड देण्यात आला. विषाचा प्याला देण्यापूर्वी मारेकऱ्याने त्यांना प्रश्न विचारला, तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला पुरायचे वगैरे कसे? त्यावर महान संतांनी उत्तर दिले की, मला पुरणारे तुम्ही कोण? मीच तुम्हास पुरून उरणार आहे, कारण आत्मा अमर आहे. आणि त्यांनी हसत हसत विषाचा प्याला पिऊन टाकला. त्यांचा देह मृत झाला
अंतःसमयी आत्मस्वरूपातच पूर्णपणे निमग्न असल्यामुळे सॉक्रेटिस सहजच परमपदाला गेले. सारांश: अहम ममता, मोह, आसक्ती जात नाही, भ्रम निराश होत नाही तोपर्यंत जीवात्मा परमात्मा स्वरूपाची आस धरणार नाही. देह तादात्म्य पावल्याने पुनः पुनः देहांतरे स्वीकारित राहणार. कारण भगवंतानी आपल्या दिव्य उपदेशातच हे सांगितले आहे. तेव्हा मी देह नसून आत्मा आहे, देहामुळे मी आहे असे नसून माझ्यामुळे देह आहे. येथे जो तो आपापला असून माझ्या व्यतिरिक्त माझे भौतिक जगात कोणीही नाही. विश्वव्यापी परमात्मा हाच एक माझा आहे की मी ज्याचा अंश आहे. नित्य कर्मे करता करता मी परमेश्वराची अनन्य भावाने अलोट भक्ती करीन की जेणेकरून परमेश्वर भावच माझ्या चित्ताचा स्थायी भाव होईल. त्यामुळे मला मिळालेल्या मानवी देहाचे सार्थक होऊन मी परमेश्वराकडेच जाईन. त्यामुळे देहांतर आणि त्यानुषंगिक अनंत दुःखे मला भोगावी लागणार नाहीत असा दृढ निर्धार करूया. भगवंतांच्या ज्या श्लोकामुळे हे प्रवचन प्रगट झाले त्या श्लोकाचे गायन करून आजची प्रवचन सेवा श्री हरी चरणी समर्पित करूया. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त श्री हरी अर्पणस्तु. ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत.